सिंधी साहित्य आणि संस्कृतीच्या योगदानाबद्दल गौरव करताना राज्याचे बने सांस्कृतिक कार्य आणि वस्त्र व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंधी समाजाचे अभिनंदन केले। त्यांनी सांगितले की ऋग्वेदात सिंधू आणि सिंध या शब्दाचा बारकाईने उल्लेख केलेला आहे आणि यामुळे सिंधी संस्कृतीचे राष्ट्रभक्तीशी संबंध आहे। सिंधी साहित्याचा देशाच्या प्रगतीत महत्त्वाचा सहभाग आहे आणि साहित्य अकादमीला या साहित्याचे समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आहे। 5 सप्टेंबर 2024 रोजी चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचा 2023-24 पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आमदार किशोर जोगरेवार, सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी, भारतीय सिंधू सभेचे माजी अध्यक्ष लधाराम नागवानी, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषदेचे सदस्य राम जवाहरानी आणि इतर मान्यवर उपस्थित होते। मंत्री मुनगंटीवार म्हणाले, सिंधी समाजाने बनवलेले पोर्ट, बंदर आणि इंडस व्हॅली संबंधीचा इतिहास यावर भाष्य करताना सिंधी समाजाच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले। भारतात आपल्याला सिंधी समाजाचे योगदान पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या राष्ट्रगीतात दिसते। संपूर्ण महाराष्ट्राचा पुरस्कार देण्यात येत असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले। त्यांनी पुरस्काराची रक्कम पुढच्या वर्षीपासून दुप्पट करण्याची घोषणा केली, ज्यामुळे सिंधी साहित्याला अधिक प्रोत्साहन मिळेल। सिंधी समाजाने देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन अतिशय समरसतेने कार्य केलं आहे। सनातन संस्कृतीचं जतन, संवर्धन, संरक्षण सिंधी समाजाच्या माध्यमातून या देशामध्ये होताना आपण अनेक शहरांमध्ये बघितलं। सिंधी समाजाने राष्ट्रभक्तीच्या भावनेची जी मशाल आपल्या हृदयामध्ये प्रज्वलित केली आहे, ही मशाल जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने साहित्यातून लोकांपर्यंत शब्दाची शक्ती ही पोहोचवण्याचं कार्य करते। गामाजा न्यूज करिता लखन केशवानी, वरोरा, चंद्रपूर।